गुड मॉर्निंग एव्हरीवन. आवाज येत आहे ना? एक 2च मिनिटात सुरू करूयात आपण. थोडंसं आज आउट ऑफ स्टेशन असल्यामुळं घरी आहे, इकडे गावाकडे आलं आहे, सो दॅट इकडनंच लॉग इन केलेलं आहे आज. त्यामुळे सेटअप करण्यात थोडासा वेळ गेला, 5 मिनिट. बाकी आतापर्यंत जे काय आपण शिकलोय, राईट, त्यात कोणाला काही डाऊट आहे, काही का असेल, किंवा काही कुठलं टॉपिक रिवाईज करायची गरज आहे का, किंवा काय असेल तर एक 2 मिनिटात थोडंसं कमेंट बॉक्समध्ये काही रिपीट करायचं असेल, काय 2 मिनिट वेळ आहे तुमच्याकडं, तर तुम्ही करू शकता. की हा टॉपिक समजला नाही किंवा हा रिपीट करायचा आहे, एखादा प्रॉब्लेम असेल तो समजला नाही. येस, कुणालाच काही प्रॉब्लेम नाही. हुशार आहे तुम्ही म्हणजे मग सगळे, हा. ठीक आहे, चलो 1 मिनिटात सुरू करूयात आपण. ओके, ठीक आहे, चला करूया स्टार्ट. कुठे होतो आपण? लॉगमध्ये, बरोबर. ओके, लॉगची आपण डेफिनेशन पाहिली, बऱ्याच साऱ्या गोष्टी पाहिल्या. ठीक आहे, चलो. सो त्या लॉगचे आपण काही प्रॉब्लेम्स पाहणार आहेत. ठीक आहे, ओके. व्हरायटीज ऑफ प्रॉब्लेम्स, आपण काल काही लॉ पाहिले होते लॉगचे. चला 2 मिनिटात ते रिवाईज करा, क्विकमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये असतील तर, सो दॅट आपल्याला ते यूज करायला लागणार आहेत मल्टिपल टाइम्स. ठीक आहे, जे काही आपले लॉगचे लॉ होते पण कालच्या ह्याच्यात असतील, ते एक 2 मिनिटात क्विकली रिवाईज करूयात अँड देन फर्दर जाऊयात आपण पुढे. ठीक.
चलो फर्स्ट टाइप पाहिले होते आपण. एक येतो आपला नॅचरल लॉग बेस ई वाला, एक येतो आपला कॉमन लॉग बेस 10 वाला. ठीक आहे. ओके. त्यानंतर जे काही आपण लॉस पाहिले होते, फर्स्ट होता लॉगॅरिथम ऑफ प्रोडक्ट. काय होतं? लॉग एम इंटू एन इज इक्वल टू लॉग एम प्लस लॉग एन, वेअर बेस कसा पाहिजे? सेम पाहिजे. ठीक आहे. हा, बाय द वे वॉइस वगैरे क्लिअर आहे ना? काही डाऊट्स असतील, थोडासा इको होत असेल इथे, बाकी काही दुसरं काही येतोय ना वॉइस? तर मी एकटाच इथे बडबड करायचो. ठीक आहे, चालेल. चलो, नेक्स्ट होतं आपलं लॉगॅरिथम ऑफ क्वोशंट. लॉगॅरिथम ऑफ क्वोशंट काय होतं ते? लॉग एम अपॉन एम इज इक्वल टू लॉग एम अपॉन लॉग एन. ठीक आहे. त्यानंतर लॉग 1 हा 0 असतो, नो मॅटर तुमचा बेस काय आहे काय नाही. त्यानंतर लॉग ए टू द बेस ए हा 1 येतो, राईट. त्यानंतर लॉग एम रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू लॉग एम टू द बेस ए. बेस चेंज सेम राहणार आहे. तिथं चेंज ऑफ बेस. चेंज ऑफ बेस मध्ये काय आहे? लॉग एम टू द बेस ए असेल तर आपण लॉग एम अपॉन लॉग ए करून त्याचा बेस वेगळा करू शकतो. कुठला पण? बी सी डी, तुम्हाला जो नंबर वाटेल तो बेसला घ्या, राईट. ठीक आहे. आता इथं पहा, समटाइम्स जर बेस गिवन नसेल तर तिथं आपला ई असतो. ठीक आहे. त्यामुळं ते विदाउट बेस जरी प्रॉब्लेम्स प्रोसीड केले, नो मॅटर, काही फरक पडत नाही, राईट. आन्सर विल बी सेम. ठीक आहे. त्याच्यावरती काही प्रॉब्लेम्स पाहिले होते. ओके, ठीक आहे. चलो अगेन, आता एक काम करूयात आपण, ह्याच्याला कंटिन्यू करूयात पुढं, सो दॅट आपल्याकडे सगळे लिंकिंग राहील आपल्याला. ठीक आहे. आज डेट किती आहे आपली? 6. ठीक आहे. चलो, काही प्रॉब्लेम्स घेऊयात आता आपण. या प्रॉब्लेम नंबर 1, कुठे गेले आपले प्रॉब्लेम्स? हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, हे प्रिव्हियस इयर एक्झामचे प्रॉब्लेम्स तुमच्यासाठी शोधून शोधून आणलेले आहेत, राईट. म्हणजे असं नाही की फापट पसारा किंवा काय. तर बेसिक प्रॉब्लेम 2-3 असतात जे की काय म्हणूयात आपण, की ते फारच बेसिक असतात, ते तुम्हाला समजण्यासाठी, राईट. ओके, चलो. स्वतः काय करूयात आपण, आधी जे काय आपण फर्स्ट क्लासला पाहिलं होतं, एक्सपोनेन्शियल टू लॉग, लॉग टू एक्सपोनेन्शियल वगैरे वगैरे वगैरे, तिथनं आता थोडेसे हार्ड लेवलचे प्रॉब्लेम्स घेऊयात. ठीक आहे. थोडेसे हार्ड लेवलचे प्रॉब्लेम्स घेऊयात. घ्या मग प्रॉब्लेम नंबर 1, इव्हॅल्युएट किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ हा, बाय द वे, आता हा जो काही हा एक वीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट 10-11 ऑगस्ट पर्यंत, अजून 2-3 दिवस थोडंसं स्लो चालणार आहे पण, कारण अजून कॉलेज सुरू नाहीये, बरेच सारे मुलं जॉईन करत नाहीये आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामागे. ठीक आहे. त्यामुळे आपण स्लो चाललो एकदम, सो डोंट वरी. त्यानंतर एकदा का आपण एकदा प्रॉपर तुम्हाला पण बेसिक कॉन्सेप्ट आणि सगळं फॅमिलियर झालात की ऑटोमॅटिक स्पीड अप होईल त्याला. ठीक आहे. ओके. इव्हॅल्युएट द फॉलोइंग और फाइंड द व्हॅल्यू ऑफ, क्वेश्चन आहे लॉग इन ब्रॅकेट 2√3 raised to 5 अपॉन 12. हे ऍक्च्युअली एक्झामचे क्वेश्चन्स आहेत. टू द बेस 12 अपॉन 12 नाही, टू द बेस 12. जे आहे लॉग 2√3 raised to 5 टू द बेस 12. ठीक आहे. चलो, त्याला काय करायचंय आपल्याला? याला काय करायचंय? आपल्या जे काही फॉर्म्युले आहेत ते वापरून इव्हॅल्युएट करायचे. ठीक आहे. चलो, तर आता काय करणार, फर्स्ट ऑफ ऑल पहा, याला आपण काय करणार, कसं करणार पहा. याला फर्स्ट ऑफ ऑल आपल्या एक्सपोनेन्शियल फॉर्मॅटमध्ये किंवा आपल्या जनरल फॉर्मॅटमध्ये नोट करायचंय. तर ही व्हॅल्यू माहित नाही, सो आपण त्याला काय करतो, एक्स इज इक्वल टू लॉग 2√5 रेस टू 5 अपॉन 12. ठीक आहे. लॉग 2√5 रेस टू 5 अपॉन 12. सो आता याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करूयात. सांगा, लॉग y इज इक्वल टू लॉग x इज इक्वल टू लॉग
y टू द बेस a असेल तर याला आपण कसं लिहितो y इज इक्वल टू a रेस टू x च्या फॉर्मॅटमध्ये, राईट. चला इथे आता x y आता आपण लिहिणार नाही, डायरेक्ट तुम्हाला समजलं पाहिजे. सो इथे x ची व्हॅल्यू xच आहे, y ची व्हॅल्यू काय आपली 2 अंडर रूट 5 रेस टू 5 y इज इक्वल टू, तर a ची व्हॅल्यू सांगा मला 12 अँड 12 रेस टू x. ठीक आहे, 12 अँड 12 रेस टू x. आता आपल्याला काय करायचंय, सिंपल आहे, आयदर 2 रूट 5 ला, अच्छा 5 नाही तर 3 आहे ना. आता आपल्याला काय करायचंय, 2 इंटू रूट 3 ला 12 च्या फॉर्मॅटमध्ये लिहा किंवा 12 ला 2 इंटू रूट 3 च्या फॉर्मॅट मध्ये लिहा, राईट. आता बेसिक सिंपल आहे, 12 ला 2 इंटू रूट 3 च्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं कधी बेटर राहील. कसं लिहायचं पहा, सिंपल आहे. काय करा, 12 जो आहे ना त्याचं स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट ऑफ 12. आता याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया. 12चं फॅक्टराइज करा, तो काय येईल 6 इंटू 2 येतो, बट त्यात कुठलाच परफेक्ट स्क्वेअर नाही. नंतर येतो मग 4 इंटू 3, त्यात 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे, सो आपण याला घेणार आहे 4 इंटू 3. 4 आला रूटच्या बाहेर, इथे काय राहिलं आपलं अंडर रूट 3. म्हणजे आपण स्क्वेअर रूट ऑफ 12 ला कसं लिहू शकतो, 2 इंटू रूट अंडर रूट 3. मग याचा जर स्क्वेअर केला म्हणजे 12 येईल, तर इकडे पण काय होईल, 2 इंटू रूट 3 चा स्क्वेअर होईल. बरोबर आहे. रूट 12 इज इक्वल टू 2 रूट 3 आहे. सो एक सेकंड, सो रूट काय, रूट 12 इज इक्वल टू 2 रूट 3 आहे. सो 12 इज इक्वल टू 2 इंटू रूट 3 चा स्क्वेअर होणार ऑब्विसली, कारण आपण फक्त स्क्वेअर केलाय बोथ साईडला, राईट. चलो मग आता काय करूयात, 12 ला आपण कन्वर्ट केलंय 2 रूट 3 च्या फॉर्मॅटमध्ये. प्रॉपर समजून घ्या, हे काही डिफिकल्ट नाहीये, फक्त याला सॉल्व्ह कसं करायचं याची आयडिया तुमच्याकडे नव्हती, राईट. आता येईल हे प्रॉपर 5 इज इक्वल टू, आता 12 च्या ऐवजी काय आपला 2 इंटू रूट 3 चा स्क्वेअर, आणि ही जी काय पॉवर आहे एक्स ऍज इट इज. क्लिअर. आता आपण पाहिलं पॉवरची पॉवर असेल तर काय होतं बरं, पॉवरचं मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे 2 रूट 3 ब्रॅकेट रेस टू 5 इज इक्वल टू काय होईल, 2 रूट 3 रेस टू 2x. करा बरं याला फर्दर सिम्प्लिफाय. सिंपल पाहता, बेस सेम झालाय, पॉवर पण काय होणार, सेम होणार. सो 5 इज इक्वल टू 2x, सो x इज इक्वल टू 5/2. हेन्स आपलं फायनल आन्सर काय येणार, log 2 रूट 3 to power 5 of 12 इक्वल टू 5/2. सिंपल आहे पहा, बरोबर. जास्त काही टेन्शन आहे का, नाहीये, राईट. एकदम इझिएस्ट वेने जायचंय आपल्याला. इथे फक्त सगळ्यात मेजर टास्क काय होता तुमचा, की आपलं जो काही 12 आहे त्याला कन्वर्ट करणं, राईट. आता ओव्हर द पिरियड जसे जसे जास्त मल्टिपल प्रॉब्लेम होतील किंवा प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची, तुम्हाला पाहिलं की आयडिया येऊन जाईल की काय करायचंय काय नाही. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये कोणाला काही डाऊट आहे का, मला एकदा कन्फर्म करा. अच्छा, स्क्वेअर का केला आहे. आता इथे पहा, आपण इथे जी व्हॅल्यू फाइंड आउट केली ना, ही स्क्वेअर रूटची केली होती, बट आपल्याला इथं रिप्लेस काय करायचंय, 12 करायचंय. मग मला स्क्वेअर रूट रिमूव्ह करावं लागेल ना. मग काय करायला लागेल, दोन्ही साईडला इकडचा पण स्क्वेअर करायला लागेल आणि याचा पण स्क्वेअर. याचा स्क्वेअर केल्यामुळे स्क्वेअर रूट निघून गेलं, बट इकडे तर ते रूट वगैरे होतं, आपल्याला 2 इंटू 3 रूट 3च्याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे. तर आपण परत ह्या साईडला स्क्वेअर केला तो 12च येणार आहे पहा, 4 इंटू 3, राईट. सो स्क्वेअर का केलाय,
कारण आपल्याला इथे 12 पाहिजे होता आणि आपल्याला रूट 12 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती. सो दॅट स्क्वेअर केल्यामुळे काय झालं, ते व्हॅल्यूज ऍक्च्युअल व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2 ची. क्लिअर आहे? जे काही डाऊट्स असतील असे विचारत चला रेग्युलर याच्यातच, कारण ते इझी राहतं प्रॉपर. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट आहे तर इझी आहे, थोडा डिफिकल्ट घेऊयात. हा, डिफिकल्ट नाही म्हणता येणार याला, बट ठीक आहे. तर पॉवर प्रॉपर तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. लॉग बेस √3 ऑफ 1/729. आता बा जेव्हा फ्रॅक्शन येईल ना, याला एक काम करा, लॉग ब्रॅकेट पुट करा 1/729 टू द बेस √3. जेव्हा फ्रॅक्शन येईल ना, बेटर ऑप्शन आहे ब्रॅकेट पुट करा. हा, इथे पण पहा, इथे पण ब्रॅकेट पुट करायला विसरू नका. चुकून जर मी हे ब्रॅकेट पुट नाही केलं, त्याचा मिनिंग काय होतो माहिती का, हा 5 फक्त √3च्या वरतीच आहे, तिथं 2 स्किप होऊन जातो. इथं चुकून ब्रॅकेट पुट नाही ना केलं, 100% 2 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर अर्धा मार्क्स तुमचा गायब होणार. भले आन्सर करेक्ट येऊ द्याच, अर्धा मार्क्स कट होणार म्हणजे होणार, हे ठरलेलं आहे. ठीक आहे, चलो करा बरं ट्राय जरा. तर मुद्दाम तुम्हाला थोडासा स्पेस देतोय, करा ट्राय. मी पण एकदम स्लो सॉल्व्ह करतो. माझ्या पुढे पुढे तुम्ही सॉल्व्ह करायचे प्रत्येकाने. ठीक आहे, फर्स्ट स्टेप, याला पण एक्स म्हणणार. x इज इक्वल टू लॉग 1/729 ऑन √3. ठीक आहे, चलो. त्यानंतर आपलं कन्वर्जन एक्सपोनेन्शियल टू लॉग. आता तोंडपाठ झाला असेल बऱ्यापैकी. x इज इक्वल टू लॉग y टू द बेस a असेल, देन y इज इक्वल टू a रेज टू x. हे डायरेक्ट आता तोंडपाठ व्हायला पाहिजे रे, काही कन्फ्युजन नाही, मिस्टेक नाही, काहीच नाही. आता x, y आणि याच्या व्हॅल्यू सगळ्या तुम्हाला दिसायला पाहिजेत. सो y 1/729 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय आपली √3. बेस आपला √3 आहे, x ची व्हॅल्यू x आहे. सो बेसिकली आपल्याला काय करायचंय, 729 ला √3च्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचे. ठीक आहे, आता चला स्टेप बाय स्टेप जाऊयात सगळ्या गोष्टी. फर्स्ट ऑफ ऑल 729 ला हा याला 9च्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करा. फर्स्ट ऑफ ऑल 9 चा स्क्वेअर, 9 इंटू 9 81, आणि 81 इंटू 9 729 आहे, म्हणजे हा 9चा क्यूब आहे. पहा, क्रॉस चेक करूयात. 81 इंटू 9, 9 1 जा 9, 9 8 जा 72. राईट, बट आपल्याला तो कुठल्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे, स्क्वेअर रूट ऑफ 3च्या. चलो, मग आता 9 ला काय करूयात आपण, पहिलं 3च्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करूयात. 9 म्हणजे काय, 3चा स्क्वेअर आहे. एकदम स्टेप बाय स्टेप. राईट, पॉवरची पॉवर असेल तर काय होणार, मल्टिप्लिकेशन झालं, हा झाला 3/6. बट आपल्याला काय करायचंय, √3. सो 3 इज इक्वल टू √3 चा स्क्वेअर, ही वाली कॉन्सेप्ट यूज करायची, सिंपल. सो 3 ला कसं लिहिणार अगेन, √3 चा स्क्वेअर, आणि ह्या सगळ्याच्या बाहेर आपली पॉवर किती होती नॉर्मली, 6. आता एक मिनिट, आता पहा इथं काय होणार आहे, पॉवरचे अगेन मल्टिप्लिकेशन √3/12 होणार आहे. ठीक आहे, आता 729 ला आपण √3च्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केले, काय झाले तर √3/12. एकदम स्टेप बाय स्टेप समजून घ्या. येऊयात आपल्या ओरिजिनल क्वेश्चन कडे. ठीक आहे, सो 1
729 च्या ऐवजी √3/12 इज इक्वल टू √3 इथे पहा आपण इंडायसेसचे लॉज यूज केलेत. इथे पण यूज होणार आहे. 1/n असेल त्याला जर न्यूमरेटरला गेला तर पॉवर मध्ये काय चेंज होतो? पॉवर प्लसची मायनस होणार, मायनसची प्लस होणार. सो इथे प्लस आहे, इथे काय होणार? मायनस होणार वरती गेल्यावरती. झालंय कन्वर्जन. सो x इज इक्वल टू -12 इज log base √3 of 1/729 is equal to -12. चला हे नोट करा प्रॉपर स्टेप बाय स्टेप. काही डाऊट आहे का पहा. समजलं हे प्रत्येकाला? एकदम यासाठी ह्या स्पीड स्लो यासाठी ठेवलंय की तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर समजाव्यात. दुसरी गोष्ट तुम्ही पण सोबत सॉल्व्ह करा. हा त्याच्या मागचा मोठा आहे. ठीक आहे, ठीक आहे, सिंपल. त्यानंतर नेक्स्ट आहे log base 4 of 0.25. log 0.25 to the base 4. चलो 2 मिनिट घ्या, ट्राय करा सॉल्व्ह करायचं. एकदम फास्ट मध्ये, क्विक मध्ये जमते का पहा. चलो स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. त्याला काय म्हणणार आपण? x इज इक्वल टू log 0.25 टू द बेस 4. राईट. चलो सो आता आपल्याला अगेन कन्वर्जन x इज इक्वल टू log y टू द बेस a असेल, त्याचं कन्वर्जन काय होणार आपलं? y इज इक्वल टू a रेस टू x. राईट. करा y इज इक्वल टू म्हणजे 0.25 इज इक्वल टू 4 रेस टू x. आता 0.25 ला आपल्याला आधी नंबर मध्ये कन्वर्ट करायला लागेल आणि नंतर 4च्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायला लागेल. तो आता डेसिमल मध्ये, बरोबर, डेसिमल नंबर मध्ये. याला कसं करता येईल? 24/100. बरोबर ना? काय केलं याला? बेसिक मॅथमॅटिक्स 0.25 इंटू 100 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. डेसिमल रिमूव्ह करण्यासाठी केलं आपण. सो 25/100. 25 1 जा 25, 25 4 जा 100. जिथे काय आले? 1/4 इज इक्वल टू 4 रेस टू x. आता 4 ची पॉवर काय नाही म्हणजे 1 आहे. त्याला न्यूमरेटरला जर घेतलं, पॉवर काय होणार आहे? -1. x इज इक्वल टू काय आलं आपला? -1. ही व्हॅल्यू काय आली आहे? log base 4 of 0.25 is equal to -1. समझ रहे? चलो
चला तर यानंतर एक काही इम्पॉर्टंट एक लॉ आपण डिफाईन पाहणार आहे. 6 लॉ पाहिले होते ना? हा 7वा लॉ असणार आहे आपला. 6 झाले होते. इम्पॉर्टंट आहे. a raised to log x to the base a is equal to x. a raised to log x to the base a is equal to x. ठीक आहे, म्हणजे पहा सिंपल आहे. जर a ची पॉवर लॉग असेल आणि त्या लॉगचा पण बेस जर a असेल तर हे सगळं एकमेकांना कॅन्सल होतं, फक्त शिल्लक राहतो x. हे जे आहे ना, हा वाला रूल खूप इम्पॉर्टंट आहे. फर्दर तुम्हाला बऱ्याच साऱ्या कॅल्क्युलेशन्स मध्ये M2 मध्ये पण लागेल, डायरेक्टली इनडायरेक्टली अख्ख्या डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये हे कुठं ना कुठे येणार आहे पुढे गेल्यावरती तुम्हाला. ठीक आहे, सो त्याला आत्ताच प्रॉपर प्रिपेअर करा. ठीक आहे, चला तर याच्यावरती एक्झाम्पल्स पाहूयात आपण. एक्झाम्पल हे सगळे एक क्वेश्चनला आलेलेच आहे. सॉल्व. क्वेश्चन असा येतो, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर. आता तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे, बट क्वेश्चन काय, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ. प्रत्येक लॉगचा जो काही इक्वेशन असेल लॉग फाइंड आउट करायला, तो तुम्हाला असा येईल, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर find the value of the first given 25 to 25 raised to log 8 to the base 5. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तर हा क्वेश्चन कसा हँडल करायचा, काय करायचा, प्रॉपर समजून घ्या बाय युजिंग अवर 7 नंबर्स लॉ. राईट, ठीक आहे. चलो त्याला पण एक्स म्हणूयात. log 8 the base 5. आता व्हेरी फर्स्ट थिंग, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, अच्छा 25 रेस टू आहे नाही का? हा, आपल्याला आधी पाहायचंय हा नंबर आणि हा बेस दोघं सेम आहेत का? आहेत का? इथे नाहीयेत. सो ह्या नंबरच्या फॉर्मॅटमध्ये लॉगच्या बेसच्या पॉवर मध्ये एक्सप्रेस करायचंय, सो दॅट काय होणार आहे की आपण जो काय आपण 7 नंबरचा लॉ पाहिलाय तो यूज करू शकतो. 25 म्हणजे काय असतं आपलं 5 स्क्वेअर, आणि याच्या पॉवरला आपला आहे लॉग 8 टू द बेस 5. इथे पहा सिंपल आहे, 25 ला काय केलंय मी फक्त 5 स्क्वेअर मध्ये लिहिलंय. आता इंडायसेसचे लॉ माहिती आहे आपल्याला. इंडायसेसचा लॉ काय सांगतो, पॉवरची पॉवर असेल तर पॉवर मल्टिप्लाय होतं, म्हणजे हा 5 रेस टू 2 इंटू लॉग 8 टू द बेस 5. आता पहा, आता बरेच सारे स्टुडंट काय म्हणतील माहिती का, सर चलो हे सगळं हे आणि हे दोघं बेस सेम झाले, आपला रूल यूज करून डायरेक्ट एक्स ची व्हॅल्यू 8 आली. रॉंग. इथे पहा लॉगला काय कुठल्या नंबरने मल्टिप्लाय केलेला आहे का? इथे नाहीये. लॉग हा सेपरेट एकटाच आहे, त्याला कुठल्याही नंबरने मल्टिप्लाय केलेलं नाहीये. बट इथे आपल्याला 2 ने मल्टिप्लाय केलंय. काय करावं लागेल, ज्या वेळेस लॉगला एखाद्या नंबरने लेफ्ट साइडने मल्टिप्लाय केलेलं असतं, त्याला जर रिमूव्ह करायचं असेल तर आपण लॉग m रेस टू n वाली प्रॉपर्टी वापरतो आणि त्याला याच्या पॉवरला शिफ्ट करतो. ठीक आहे, सो x इज इक्वल टू 5 रेस टू लॉग, आता इथे 8 चा स्क्वेअर होईल टू द बेस 5.
आता हा झालाय का ए रेस टू लॉग ए टू द एक्स, राईट? हा आणि हा दोघं सेम झाले. इथं काय कुठला नंबर आहे का? नाहीये. सो आता आपण डायरेक्ट आपली प्रॉपर्टी जी काय आता आपण डिस्कस केली ती प्रॉपर्टी पाहणार आहे. ती प्रॉपर्टी काय सांगते? डायरेक्ट एक्स इज इक्वल टू 8 स्क्वेअर 64. सो आपलं 25 रेस टू लॉग 8 टू द बेस 5 इज इक्वल टू काय आलंय? 64. ठीक आहे. फायनल आन्सर लिहित चला प्रत्येक वेळेस. इथं कुठला रूल यूज केलाय हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर इथं साईडला रूल पण लिहून घ्या. ए रेस टू लॉग एक्स टू द बेस ए इज इक्वल टू एक्स. हा खूप युजफुल रूल आहे, राईट? आता सगळे रूल्स जे आहेत ना आपण वन बाय वन मिक्स फॉर्मॅटमध्ये यूज करणार आहे किंवा त्याला सगळे कंबाईन करून जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. चलो आता सेकंड नंबर. एटीन रेस टू, आता हे पण इव्हॅल्युएट विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर अँड ऑल आहे, ते सगळं तुम्ही समजून घ्या. सेकंड आहे 18 रेस टू लॉग बेस आहे 3√2 ऑफ 7. एक मिनिट त्याला प्रॉपर लिहितो थोडस मोठ्या फॉर्मॅटमध्ये. 18 रेस टू लॉग 7 टू द बेस 3√2. ठीक आहे. चलो आता आपलं मेजर टास्क काय असणार इथे पहा. 18 ला फर्स्ट ऑफ ऑल ह्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणं, राईट? चलो त्याचा एक निंजा टेक्निक सांगितलंय मी तुम्हाला. काय? स्क्वेअर रूट ऑफ 18 कन्सिडर करा. जेव्हा जेव्हा एखादा नंबर स्क्वेअर रूट मध्ये येतो ना, ज्याला कन्वर्ट करायचंय त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आणि याला स्प्लिट करायचं, फॅक्टराइज करायचं. आता इथं हा 9 इंटू 2 येईल, याला दुसरं फॅक्टरायझेशन नाही आहे. बट आता समजा फॉर एक्झाम्पल 12 असेल, 12 ला काय 6 इंटू 2 हे एक फॅक्टरायझेशन होतं. बट ते आपल्याला युजफुल झालं का? कारण एक पण परफेक्ट स्क्वेअर नव्हता. सो आपण 4 इंटू 3 घेतला. इथे याला युनिक फॅक्टरायझेशन आहे 9 इंटू 2 किंवा 3 इंटू 3 इंटू 3. सो म्हणजे हा 9 रूटच्या बाहेर आला तर तो 3 होणार आणि 2 जो आहे तो स्क्वेअर रूट मध्ये ऍज इट इज राहणार. ही व्हॅल्यू कसली आहे? रूट 18 ची. आपल्याला कसली पाहिजे? 18 ची. आपण काय करणार आता? स्क्वेअर करा. सो 18 इज इक्वल टू 3 इंटू रूट 2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. सिंपल आहे पहा, बरोबर? आता 18 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. चलो आपल्या आन्सर कडे येऊयात. 18 च्या ऐवजी काय पुट केलं आपण? 3√2 चा स्क्वेअर आणि ह्या नंबरच्या पॉवरला काय आपला लॉग 7 टू द बेस 3√2. ठीक आहे. चलो चालेल. आता इथे पहा पॉवरची पॉवर आहे, काय होणार? मल्टिप्लिकेशन होणार. कुणाचं? 2 आणि लॉगचं. सो 3√2 रेस टू हा 2 इंटू लॉग होणार, पॉवरची पॉवर मल्टिप्लाय 3√2, राईट? आता आपल्याला प्रॉपर्टी यूज करायला लगेच अलाउड आहे का? नाही. कुठलं नंबरला प्रॉब्लेम येतो? हा वाला नंबर लॉगला लेफ्ट साइडने मल्टिप्लाय आहे, प्रॉब्लेमॅटिक आहे. काय करायला? शिफ्ट करा. थ्री रूट 2 रेस टू काय होईल तर लॉग 7 स्क्वेअर अपॉन 3√2.
आता पहा, हा नंबर आणि हा बेस, दोघं बेस सेम झाले. यस, आता आपलं प्रॉपर्टी काय यूज होणार, ए रेस टू लॉग बेस ए ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. हे साईडला नोट करत चला, सो दॅट तुमचं ते पाठ होऊन जाईल तोंडपाठ. जसं की आता लॉगची डेफिनेशन तोंडपाठ झाली असेल, बरोबर. उरलं काय इथं फक्त ही वाली व्हॅल्यू एक्स स्क्वेअर, 7 स्क्वेअर 49, म्हणजे 18 log 7 to the base 3 root 2 equal to 49. आले आन्सर फायनल. हे सगळे तुमच्या एक्झामला आलेले प्रॉब्लेम्स आहेत, सगळे एक्झामचे प्रॉब्लेम्स आहेत. आपण इथे जे सगळे प्रॉब्लेम्स घेणार आहे ना, तुमचे प्रिव्हियस इयरला आलेले प्रॉब्लेम्स किंवा त्या टाईपचे सगळे. कारण डिप्लोमा असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, यात काय सिलेबस लिमिटेड आहे तुम्हाला. नंबर ऑफ प्रॉब्लेम्स किंवा त्याचे कॉम्बिनेशन्स पण लिमिटेड आहेत. सो त्याच टाईपचे प्रॉब्लेम्स सेम टाइम्स रिपीट होतात, लक्षात घ्या. ठीक आहे. जरी प्रॉब्लेम रिपीट नाही झाला, कॉन्सेप्ट ऍज इट इज रिपीट होते. चलो, प्रॉब्लेम नंबर 3 थोडासा डिफिकल्ट आहे का एखादा, तो हा इझी आहे, इझी आहे, इझी. ठीक आहे, बाकीचे जे काही 2-3 प्रॉब्लेम आहेत ते कुठल्या एकदम इझी फॉर्मॅटमध्ये आहेत. पहा, इझी म्हणजे त्यातला एखादाच घेऊयात आपण आता. त्यातला एक आहे 6 to 5 raised to log 7 to the base 5. हे पहा, इझी प्रॉब्लेम्स बाय डिफॉल्ट तुम्हाला जमणार आहेत, त्यामुळे त्याला एंटरटेन करत बसू नका. मेजर डिफिकल्ट प्रॉब्लेम टार्गेट करायचं आपल्याला. क्लिअर आहे. ठीक आहे, चलो. हा तर तुम्ही पण सॉल्व्ह कराल. लेट्स ट्राय. सगळ्यात फर्स्ट टास्क, 625 ला कन्वर्जन कशात करणार, 5 च्या स्क्वेअर मध्ये. 5 च्या स्क्वेअर मध्ये डायरेक्ट जमत नसल तर तो एखाद्या 5 च्या मल्टिपल मधल्या नंबर मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे डायरेक्ट 5 चा पॉवर मध्ये कन्वर्ट करता आलं तर बरोबर, बरंच होईल. म्हणजे 25, 5 1 जा 5, 5 चा स्क्वेअर 25 आणि 5 चा क्यूब 125 आणि 5 रेस टू 4 625 होतं. तसं जर नाही कळलं तर 625 हा 25 चा स्क्वेअर आहे आणि 25 हा 5 चा स्क्वेअर आहे. पॉवरची पॉवर, पॉवरचं मल्टिप्लिकेशन, डायरेक्ट जर नाही कळलं तर. क्लिअर आहे. चलो, हा काय होणार, 5 रेस टू 4 अँड होल रेस टू लॉग 7 टू द बेस 5. चला, पॉवर इंटू पॉवर, पॉवरचं मल्टिप्लिकेशन. हा 4 प्रॉब्लेमॅटिक आहे, लेफ्ट साइडला मल्टिप्लाय म्हणजे त्याला इथनं पहिलं हटवावं लागेल आपल्याला. प्रत्येक रूल मध्ये, प्रत्येक लॉ मध्ये करायचे आपल्याला. जो काही 4 असणार लेफ्ट साइडला जो नंबर मल्टिप्लाय असेल त्याला पॉवरला शिफ्ट करायचंच आहे. त्याशिवाय लॉगचे फॉर्म्युले आपल्याला यूज करता येणार नाही. आणि मग हे दोघं आपले झाले सेम. इथे पण एक पण नंबर मल्टिप्लाय नाहीये लॉगला लेफ्ट साइडने. आपलं फायनल आन्सर होणार 7^4. 7^4 किती येत आहे, 49 इंटू 49. प्रॉब्लेम नंबर 2401 येते. सो याचा फायनल आन्सर लिहायला विसरू नका. 625 रेस टू लॉग 7 टू द बेस 5 इज इक्वल टू 2401. क्लिअर आहे. ठीक आहे. बाकी
तर ज्या काही टाईपचे प्रॉब्लेम्स पाहिले आपण अदर दॅन दिस, जसं काही याच्यापेक्षा डिफिकल्ट प्रॉब्लेम एक्झामला येत नाहीत. हे सगळे ऍक्च्युअली डिफिकल्ट प्रॉब्लेम. बाकीचे उरलेले सगळे असे सिंपल सिंपल आहे. जसं हे पाहिलं, त्यानंतर 8 रेस टू लॉग 5 टू द बेस 2. आता 8 ला 2 च्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करता येईल 2 क्यूब अँड ऑल. इझी इझी प्रॉब्लेम बाकी येतात आता. ते तर तुम्ही आरामात हँडल करू शकता, नो डाऊट, राईट? सो आज जे काही झालं आपलं, जे काही प्रॉपर्टी शिकलो, ज्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, त्यात काही डाऊट आहे कोणाला? आता ऍक्च्युअल प्रॉब्लेम्सच राहिलेत. सगळ्या प्रॉपर्टी ऑलमोस्ट ओव्हर आहेत आपल्या. काय डाऊट आहे कोणाला? नाहीये? ठीक आहे, चलो थांबूयात आपण मग आज.